आणि सांगितलं 2500 वर्षापूर्वी यांनी या जगाला धम्म दिला आणि सांगितलं की युवक म्हणणं म्हणजे काय। युवक म्हणणं म्हणजे झोपाळ्यावर झोपा घेणे नव्हे तर वादळवाऱ्यावर स्वार होऊन ध्येयाची गुढी उभारणे म्हणजे खरे तरुणपण आहे। तर महाराज म्हणतात की लोकांची या गोड बोले, लोकांची या चाल चाले, लोकांना अपेक्षित असणारा तरुण पोरगा म्हणजे नेमका कोण। येथे सैराटचा विषय झाला असेल, व्यसनाधीनतेचा विषय झाला असेल, अनेक गोष्टी झाल्या असतील, परंतु आजच्या युवकाचा जर आदर्श तुम्हाला तपासायचा असेल तर त्याच्या खिशातला 16,000चा अँड्रॉइड मोबाईल बाहेर काढा आणि त्या अँड्रॉइड मोबाईलवरती कोणत्या हिरोचा आणि कोणत्या हिरोईनचा वॉलपेपर पिक्चर ठेवलेला आहे यावरून तुमच्या आमच्या देशाची तरुणाची अवस्था तुम्हाला समजेल। या 23 वर्षाच्या जत्रेमध्ये भगतसिंगाचं नाव जर या देशातील लोकांना विचारलं तर मग त्यांना इथे समजत नाही। 23 वर्षाचा राम, त्यावेळेस एक 23 वर्षाचा रामप्रसाद बिस्मिल ज्याच्या छातीत गोळी असताना बाजूला इन्स्पेक्टर येतो आणि उभा राहतो आणि विचारतो, बिस्मिल तेरे सीने में अंधी घाव हो चुके हैं, अब तो बता दे क्रांतिकारी कहाँ रहते। त्यावेळेस रक्तात मातलेला बिस्मिल उत्तर देतो। हे उत्तर जर या देशातील तरुणाला समजलं असतं, त्यावेळेस उत्तर जर देशातील तरुणाला समजलं असतं तर BA BCom झाल्यानंतर 4 चाकी गाडी घ्यायची आहे, बायकोला फिरवायचं आहे, पोरांना फिरवायचं आहे असं म्हणून तो फिरला नसता। तर अभयभंग, प्रकाश बाबा आमटे, सिंधुताई सत्पाळ एवढंच नाही तर गावात मंदिर बांधायचं की मस्जिद बांधायची हा वाद पेटला नसता। त्यावेळेस सातारा गावातील एक जिल्हा, सातारा गावामधला एक युवक समोर येतो आणि म्हणतो, साहेब इथं मंदिर बी बांधू नका, इथं मस्जिद बी बांधू नका, आमच्या गावातल्या लोकांना पिण्यासाठी योग्य पाणी नाही तर इथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधा, हे सगळे आदर्श आमचे हरवलेले आहेत। त्यावेळेस तो रक्तात मातलेला बिस्मिल उत्तर देतो, अरे मत पूछ इस धरती के लाल कहाँ रहते हैं, अरे मत पूछ इस धरती के लाल कहाँ रहते हैं, वो तो हमारे सीने में रहते हैं, वो तो हमारे दिल में रहते हैं, फिर भी तुझको बता देता हूँ, फिर भी तुझको बता देता हूँ, ये जो घाव है ये सब फूल के गुच्छे हैं और हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं, हम पागल ही रहने दो, हमें पागल ही अच्छे हैं। राष्ट्राच्या हिताच्या उन्नतीकरिता पागल झालेला तरुण पोरगा आम्हाला दिसतो आणि दुसरीकडे ज्या पोराच्या हातामध्ये ग्रामगीता, बायबल, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ असायला पाहिजे होते त्या पोराच्या हातामध्ये बिअरची बाटली दिसते आणि ज्याचे पाय प्रार्थना मंदिराकडे, कम्प्युटर लॅबकडे वळायला पाहिजे होते त्याचे पाय बिअर बारकडे वळताना दिसतात। आणि शेवटी मी इतकेच म्हणेल, व्यासपीठाची रजा घेताना भगतसिंगला 4 ओळी मला आवडतात, त्या 4 ओळी म्हणतो, मैं मुर्दों का हरदम साथी मुझसे मुर्दे मिलते हैं, मैं मुर्दों का हरदम साथी मुझसे मुर्दे मिलते हैं, और जब जब मैं अंगार बनता हूँ तब जले हुए भी जलते हैं, तब जले हुए भी जलते हैं। दोस्तों तुम्ही सगळे, दोस्तों तुम मेरा इतना सा काम तो कर लेना, यहाँ से एक ज्ञान का दिया तुम अपने घर ले जाना, और याद रखो ये भूमि वालों, मैं इस भूमि का बेटा हूँ और देश के खातिर जान दिए उस भगत सिंह से भी छोटा हूँ, उस भगत सिंह से भी छोटा हूँ। धन्यवाद।